माझ्या समवेत सर्वजण या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. काही काही वेळेस असं म्हटलं जातं की एखाद्या घरात जायचं असेल, घराची कळा ही अंगणामध्ये दिसते. मला शाळेचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीनं वाटलं. जगदीश भाऊ आले, बालासाहेबजी राऊत, जगदीशजी फरताडे. मी आल्याला माझ्या लक्षात आलं की ही शाळा खूप चांगली आहे. त्याचं कारण आहे, संस्कृती जतन करत असताना शाळेची कळा त्या अंगणाने आणि गाईच्या शेणाने शिंपलेल्या ह्याच्यातून सड्यातून मला लक्षात आलं. मला फार आनंद वाटला, कारण आपण इतिहास विसरलो नाही, संस्कृती विसरलो नाही. आणि माझ्या दुसऱ्याही लक्षात आलं की जेव्हा तुम्ही नारळ फोडलं श्रीफळ, त्यावेळेस टाळ्या खूप जोरात वाजल्या. माझ्या लक्षात आलं की आपल्यासाठी टाळ्या नव्हत्या की तुम्ही लवकर खाली जा आणि आम्हाला चिमुकल्यांचा कार्यक्रम बघू द्या. आणि या ठिकाणी आमच्या सरपंच बादाळेताईंना आम्ही उशिरा स्टेजवरती आलं. एवढे सरपंच आहेत तुम्ही, तुमच्यावरती हक्काभंग आला असता, कारण महिलांची संख्या सगळ्यात जास्त आहे या ठिकाणी. कार्यक्रमाला बराचसा उशीर झालाय, पण पाहुणा म्हणून आल्याच्या नंतर निश्चितच मी बोलायला पाहिजे. आणि एखादं स्नेहसंमेलन असेल किंवा अखंड हरिनाम सप्ते असतील, तर मी प्रत्येक अखंड हरिनाम सप्ते आणि स्नेहसंमेलनाचं चाहे जिल्ह्यातलं कुठलंही निमंत्रण आलं तर ते मुद्दामून घेतोय. त्याचं कारण आहे, मी मुंबईला आहे, मी दिल्लीला आहे, परंतु बीड जिल्हा प्रचंड बदनाम होण्याचं कारण मीडिया असोत किंवा इतर ठिकाणच्या हालचाली असोत, त्यामध्ये आमचा बीड जिल्हा प्रचंड बदनाम करण्याचं जे सत्र चालू आहे ते कुठेतरी थांबवायचं या उद्देशाने सातत्याने बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जातो. आज माझं 25वे 26वे स्नेहसंमेलन असेल, अंबेजोगाई असू द्यात, परळी असू द्यात, माजलगाव आहे, गेवराई आहे, प्रत्येक ठिकाणी जातोय. त्याचं कारण आहे, मी सातत्याने म्हणत असतो की महाराष्ट्र टिकला वारकरी संप्रदायामुळे टिकला, अखंड हरिनाम सप्त्यामुळे टिकला, कारण त्या ठिकाणी जात आणि धर्म पाळली जात नाही. एकत्र आम्ही तुळशीच्या माळेवरती आणि विठ्ठलावरती श्रद्धा ठेवून अखंड हरिनाम सप्ताह पार पाडतो. त्याच पद्धतीने स्नेहसंमेलन झालीच पाहिजे. त्याचं कारण आहे, जाती जातीमध्ये ज्या पद्धतीने विष वाटलं जात आहे, त्या ठिकाणी मुलं ज्या पद्धतीनं एखादं पात्र रंगवतात, त्याला माहित नसतं की त्या पात्राचा कथानक कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे. त्या ठिकाणी फक्त एकच भावना असती, मी पहिला प्रथमतः भारतीय आहे आणि वंदे मातरम हीच भावना असते. आणि त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांची पात्र बदलत असताना जातीच्या ह्याला मूठमाती घेतो. मला खूप आनंद आहे. या ठिकाणी शिवजयंती काल झाली, छत्रपती शिवरायांची शिवजयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी झाली आहे. आम्हाला अभिमान वाटायला पाहिजे की जगातली सगळ्यात चांगली शिवजयंती माजलगावमध्ये बाळू काकट नावाचा एक साधा कार्यकर्ता करतो. 21 लग्न त्यांनी मोफत लावले. सगळ्यात समर्पक असलेली छत्रपती शिवजयंती त्या ठिकाणी साजरी होते. नेमकं महाराष्ट्राच्या मातीला शाप असतो की आपली माणसं आपल्या आजूबाजूला असतात, पण माणसं जोपर्यंत मातीत जात नाही तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. परंतु आपल्या माणसाचं कौतुक निश्चित करायला पाहिजे. योगायोगाने काल छत्रपती शिवरायांची शिवजयंती झाली. माझे छोटे मित्र, छोटे बालक, 7वी पर्यंत शाळा आहे, त्यांना समजून सांगण्यासाठी आलोय. छत्रपती शिवरायांनी रायरेश्वरच्या मंदिरामध्ये शपथ घेतली होती की स्वराज्याची, पण त्याच्या पाठीमागे प्रेरणा होती शहाजीराजांची. शहाजीराजे आदिलशहाची चाकरी करत असतील, सरदार असतील, परंतु हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या पुत्राकडून करून घ्यायचं या उद्देशाने त्या ठिकाणी एक भिंत म्हणून ते उभा राहिले. आदिलशाहीची सरदारी करत असताना असाच 1648ला छत्रपती शिवरायांनी पुणे प्रांतापासून अनेक किल्ले ज्यावेळेस ताब्यात घेतले आणि स्वराज्यातला महत्वाचा तोरणा आणि सुभान मंडळगड हे ज्यावेळेस ताब्यात घेतलं, त्यावेळेस आदिलशहाच्या लक्षात आलं की काल में कुछ तो भी काला आहे आणि हिंदवी स्वराज्याच्या कुठल्या तरी मूर्त स्वरूपाला ही सुरुवात आहे. म्हणून त्यांनी छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजांना जिंजीच्या वेड्यामध्ये, जिंजी हा तामिळनाडू मधला किल्ला आहे, मी त्याच्याविषयी बोलतो, त्या ठिकाणी एका वेड्यामध्ये असताना शहाजीराजांना कैद केलं आणि आदिलशहाने कैद केल्याच्या नंतर छत्रपती शिवरायांच्या समोर दोन मनामध्ये उभं राहिलं की आता जर शहाजीराजांना सोडायचं म्हटलं तर स्वराज्याचं स्वप्न येऊन जाईल, भंगून जाईल. कारण छत्रपती शिवरायांना स्वराज्याचं स्वप्नही भंगू द्यायचं नव्हतं आणि शहाजीराजांना त्या कैदेतून सोडायचं होतं. द्विधामनीचे असताना छत्रपती शिवरायांनी स्वतःची लेखणी चालवली. छत्रपती शिवरायांचं एक स्वरूप की एक धुरंधर योद्धा, रणधुरंधर योद्धा ह्यापेक्षाही गुत्सद्दीगिरी छत्रपती शिवरायांच्या अंगामध्ये भिनली होती. लेखणी काढली. मोगल सम्राट शहाजहानला पत्र लिहिलं की आम्हाला तुमची चाकरी करायची, माझे वडील असो किंवा मी
आता आदिलशाहीची चाकरी करण्यात आम्ही थकलो आहोत, आम्हाला तुमची चाकरी करायची, परंतु माझे वडील मात्र आदिलशहाने काय करून घेतले, त्यांची सुटका तुम्हाला करावी लागेल। या पत्रामध्ये एक युक्ती होती, छत्रपती शिवरायांनी तलवार चढवली नाही, पहिल्यांदा रक्तविरहित सुटका ही शहाजीराजांची झाली। या पत्रामध्ये दबाव होता आणि नम्रता होती। छत्रपती शिवराय त्या महाराष्ट्राचं भूषण होतं, किंबहुना जगाचं भूषण होतं, आणि जगातली पहिली रक्तविरहित सुटका त्यांनी करून घेतली। मी जिंजीचा ज्यावेळेस सांगत होतो, मी रायरेश्वरलाही गेलो, महाराष्ट्रातले बहुतांश किल्ले केले गेले, पण आम्ही जिंजीला गेलो। जिंजीला काय गेलो, स्वराज्याची दुसरी तिसरी राजधानी होती। राजाराम महाराज या ठिकाणी सुटल्याच्या नंतर 8.5 वर्ष स्वराज्याची राजधानी ही जिंजी होती। आम्हाला तिथपर्यंत जाईपर्यंत वाटलं, आम्ही आधी वेल्लोरचा किल्ला केला। छत्रपती शिवरायांनी 2 किल्ले, वेल्लोरचा किल्ला पडत नव्हता म्हणून साजिरा आणि गुजरा हे 2 किल्ले, आणि छत्रपती शिवरायांचं एकमेव शिल्प जे तिथं एका पिलरवरती कोरलेलं आहे ते बघण्याचं भाग्य आम्हाला तिथे खूप पडझड आहे। की 2 किल्ले करून आम्ही जिंजीला गेलो होतो। आमच्या मनामध्ये होतं की जिंजी 1 किल्ला असेल, परंतु जिंजी हा 7 किल्ल्यांचा समूह आहे। आज 5 किल्ले खूप सुस्थितीत आहेत। पण मला छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आठवते, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाल्याच्या नंतर त्यांनी दक्षिणेची मोहीम केली, तर त्यांना कुणकुण लागली होती की मोगलांची स्वारी या महाराष्ट्रावरती येईल, म्हणून त्यांनी जिंजी पादाक्रांत केला, जिंजी ताब्यात घेतला, आणि नंतर तो दूरदृष्टीने कित्येक वर्षाच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजची क्रूरपणे हत्या औरंगजेबाने केल्याच्या नंतर राजाराम महाराजांनी रायगडावरून जे पलायन केलं आणि जिंजी ही राजधानी केली, किती मोठी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना होती। आणि त्यांनी त्या ठिकाणी राजाराम महाराजांनी आपला हा स्वराज्याचा गाडा हाकला। मी जास्त वेळ घेत नाही, परंतु मित्रांनो, आपण आहात, आपल्याला खूप शिकायचंय, आपल्याला खूप काही जगाच्या ह्याच्यामध्ये, परंतु आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे की मी काळी वडगावमध्ये मी कुठेतरी मागं राहिलो। जगामध्ये अशी कुठली शाळा नाही की उपजत गुण नसताना एखाद्या मुलाला खूप चांगली घडवते। मला तर वाटतं की जिल्हा परिषद सारखी कुठली शाळा नाही। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये R.R. आबा देखील शिकले, जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव देखील शिकले, विलासराव साहेब सध्या नंतर उच्च शिक्षणासाठी गेले असतील, परंतु आम्ही सर्वजण जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यवसाय केला नाहीये। जिल्हा परिषद शाळेमध्ये ही कमतरता असेल भौतिक सुखांची, स्नेहसंमेलनाची, पण प्रेमाची कमतरता मात्र जिल्हा परिषदच्या कुठल्याही शाळेमध्ये दिसली नाही, म्हणून तुमचं सरांचं कौतुक करायला पात्र आहे। मित्रांनो, मी एक उदाहरण सांगून माझी रजा घेणार आहे। 19व्या शतकाला ज्यावेळेस गुलामगिरीचं सगळं फड पूर्ण जगामध्ये होतं, अमेरिका हा अनेक देशातील गुलाम आपल्या तिथं आणायचा, कुणाला सैनिक म्हणून ठेवायचा, कुणाला नोकर म्हणून ठेवायचा, कुणाला चाकर म्हणून ठेवायचा, आणि अशीच घटना घडली। अमेरिकेने एक छोटा बालक ज्याचं नाव होतं फ्रेडरिक डग्लस, त्याला उचललं आणि गुलाम केलं। तो छोटा बालक होता, परंतु त्याच्या कामावरती एक चांगली फिदा होऊन त्या तिथली मालकीन त्याला अक्षर ओळख देऊ लागली, अनेक अक्षर शिकू लागली 19व्या शतकामध्ये। आणि त्यावेळेस त्याचा अक्षर उच्चार सुरू झाल्यानंतर मालकाला संशय आला, आणि त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला की याला अक्षर ओळख कुठून जाईल, आणि त्यांनी मालकीला विचारलं की याला अक्षर ओळख कुठून झालं, आणि मालकीने प्रामाणिक सांगितलं की मी त्याला अक्षर ओळख करते, मी त्याला शिकवते, हे करते। त्यावेळेस मालकाने त्याला सांगितलं की तू त्याला अक्षर ओळख शिकू नकोस, त्याला शिक्षण शिकू नकोस, जर शिकला तर तो गुलाम होणार नाही, कारण शिक्षण हे गुलामीला अपात्र करतं, म्हणून त्याला शिकू नको। नेमकं हेच संभाषण फ्रेडरिक डग्लसने ऐकलं आणि त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला शिकायचं। त्यांनी लपून पुस्तक वाचले, अनेक पात्र वाचली, अनेक गोष्टी वाचल्या, लेखणी नव्हती, कोळसा घेतला, कोळसानी भिंती रंगविल्या, आणि तो अमेरिकेतला सगळ्यात उत्तम लेखक, उत्तम सल्लागार, उत्तम वक्ता आणि अमेरिकेच्या महत्वाच्या बाबीमध्ये सल्लागार झाला, आणि भविष्यामध्ये गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी सगळ्यात चांगले कायदे देणारा फ्रेडरिक डग्लस झाला। हे फक्त शिक्षणामुळे होतं, म्हणून माझी विनंती, आपल्या मुलांना शिकवा। शिक्षणासारखं दुसरं साधन जगामध्ये कुठे मिळणार नाही, कारण तक्षशिलामध्ये एक आर्य चाणक्य होते, आणि त्यांनी आपल्या मुलांना शिकवत असताना एक मठ्ठ मुलगा ज्याला शाळेतून काढण्याचं ठरवलं, आणि ठरवल्यानंतर त्यांना वाईट वाटलं की आपल्या शाळेतून एक मठ्ठ मुलगा ज्याच्या नावावरती शिक्कामोर्तब केलाय त्याला काढलं जात आहे। त्या मुलाला शेवटचा दिवस असेल म्हणून त्यांनी एका विहिरीच्या जवळ नेलं, विहिरीच्या जवळ नेलं, तिथे विहीर दाखवली, फवरा दाखवली, आणि मऊ स्वरूप दोरी दाखवली, आणि त्याला विचारलं की हे काय, ते म्हणला फवरा आहे, ही मऊ स्वरूप दोरी आहे, आणि ही कशी येते,
वर आल्याच्या नंतर एका दगडाला खाच पडलेली तिने दाखवली. ती म्हणलं हे काय? त्या दगडाला खाच पडली. कशाने पडली? या मऊसरूप दोरीने पडली. ज्या ज्या वेळेस कोऱ्यातलं पाणी काढत होतो ती दोरी त्याला खासत होती आणि एक मोठं अशी एक खून तिथं निर्माण झाली होती. त्यांनी सांगितलं की बाळा, मऊ दोरीनं जर दगडाला खून पडत असेल त्याच्या पाठीमागं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की सातत्याने ती दोरी येते आणि त्या दगडाला घासते म्हणून हे होतं. अभ्यासही तसाच आहे. पोहण्यामध्ये ज्या पद्धतीनं पाणी काढावं, जर अभ्यासात मठ्ठ मुलं असतील तर सातत्य ठेवलं, ज्या पद्धतीनं त्या दोरीनं मऊ खून गेली त्या पद्धतीनं जर अभ्यास शिकवला आणि त्या मुलाला थोडस आपण आपलेसं केलं, मला वाटतं सततचा अभ्यास हा दगडाला धार देऊ शकतो, तो माणसाला का घडू शकत नाही. म्हणून माझी विनंती, आपण ग्रामीण भागातल्या सर्व मुलांना जास्तीत जास्त शिकवा. ते डॉक्टर व्हावेत अशी अपेक्षा ठेवू नका, ते इंजिनियर व्हावं अपेक्षा ठेवू नका. मी माझ्या मुलांना सांगत असतो की तुम्ही चांगले नागरिक बना. मी अशा माझ्या मुलांच्या एका शाळेला ह्याच अॅन्युअल डेला गेलो होतो. मी शेवटला बसलो होतो की मुलांचं कौतुक करत होतो आणि माझा मुलगा त्यावेळेस, मुलगी तिसरीत होती आणि त्या ठिकाणी हु इज रॉबिन हुड म्हणून एक नाटक प्रदर्शित केलं आणि तिसरीच्या वर्षाच्या मुलांना रॉबिन हुड म्हणजे असा होता की रॉबिन हुड हा एका झोपडपट्टीतला एक तुकार मुलगा होता आणि त्या ठिकाणी एक राज्य करणारा एक राजपुत्र होता आणि शेवट त्याचा असा दाखवला की त्या राजपुत्राला सोडून एक कन्या जी खूप सुंदर होती, तिनं तिच्याशी विवाह केलेला दाखवला. आम्ही म्हटलं त्याच दिवशी माझ्या मुलांचं ऍडमिशन मी त्या काळातून काढलं. अशा पद्धतीने चुकीचे संस्कार होत असतील तर मी त्या शाळेमध्ये ऍडमिशन ठेवणार नाही. संस्कार हे जिजाऊ माताचे झाले पाहिजेत, संस्कार हे छत्रपती शिवरायांचे झाले पाहिजेत, संस्कार बाबासाहेबांचे झाले पाहिजेत, संस्कार महात्मा फुलेंचे झाले पाहिजेत, त्यांना अण्णाभाऊ साठे कळायला पाहिजे. त्यांना प्रत्येक गोष्ट ह्या देशामध्ये तुकोबांचे विचार, ज्ञानोबांची अमृताई पाहिजे, ज्ञानेश्वरी निर्माण झाली, हे विचार आपल्या मुलांना कळले पाहिजेत आणि स्नेह संमेलनातून हा धडा आम्हाला शिकवला जाता. म्हणून ग्रामीण भागाची ही जी गाथा आहे ही कायमस्वरूपी अबाधित राहते. म्हणून मी या स्नेह संमेलनाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.